हॅलो फ्रेंड्स, आजचा स्लॉट सुरू झालेला आहे सकाळी 4 वाजता आणि सकाळी 4 वाजता मी मानवी समन्वय हा टॉपिक सुरुवात केलेली आहे. मानवी समन्वयमध्ये ब्रेनचं फंक्शनिंग दिलेलं आहे, त्याचे कार्य आणि इम्पॉर्टंट घटक त्याच्यात दिलेले आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रंथी म्हणजे ग्लँड्स, एंडोक्राईन ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड्स, त्या ग्लँड्स दिलेल्या आहेत, त्यांचं कार्य दिलेलं आहे, ते शरीरामध्ये कुठे कुठे असतात, त्या ग्रंथी कोणत्या पार्टला कंट्रोल करतात, ते सगळं या टॉपिकमध्ये दिले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. हा पूर्ण टॉपिक वाचायलाच मला जवळपास 1.5 तास लागलेला आहे. आणि हे वाचताना मी जे मला इम्पॉर्टंट पॉईंट वाचतात त्याला अंडरलाईन करून घेते आहे आणि मग त्याच्यानंतर ते मी नोट्समध्ये लिहून घेणार आहेत. पूर्ण टॉपिक 4 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत मी वाचून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी कंबाईनचं स्पष्टीकरणाचं बुक आहे, त्याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे 10-15 मिनटामध्ये मी तेही वाचून घेतलेलं आहे. आता 5:45 झालेले आहेत आणि याच्यानंतर मी जे आहे त्याचे नोट्स बनवायला घेतले. तर नोट्स माझे पूर्ण होईपर्यंत 8 वाजले होते. पूर्ण तर नाहीच झाले, थोडे राहिले आहेत 2-3 पेजेस, तर ते मी दिवसभरात कंप्लीट करणार आहे. तर या माझ्या नोट्स तयार आहेत. त्याच्यानंतर मला टाईम मिळाला तो 11-11:30 वाजता, तेव्हा मी वोकॅब लिहून घेतलेले आहेत, त्याचे अर्थ अजून लिहायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर स्वरूप झोपल्यानंतर 3-3:30 वाजता मी मॅथ्सला सुरुवात केलेली आहे. तर मॅथ्स माझा 1-1.5 तास मी केला. आणि आजचा टॉपिक जो होता माझा मॅथ्सचा लसावी मसावी हा टॉपिक मी केलेला आहे. सगळ्यांनी हा टॉपिक करायलाच पाहिजे, कारण खूप कन्फ्युजन क्वेश्चन असतात त्यामध्ये, पण भरपूर टाईप्स आहेत यामध्ये. जवळपास 5:45 तासाचं टार्गेट आज मी कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.